3 सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलने अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट आज रिलीज केलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही मेरिट लिस्ट कशी शोधायची, कशा पद्धतीने तुमचं नाव त्यामध्ये सर्च करायचं आणि त्या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असल्यानंतर त्याचा अर्थ काय, या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर ऍडमिशन पोर्टल 2026-27 ला आल्यानंतर इथे तुम्हाला 3 इयर LLBचा कोर्स दिसेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे 3 इयर LLBचं ऍडमिशन पोर्टल ओपन होईल आणि ऍडमिशन पोर्टल ओपन झाल्यानंतर लगेचच तुम्हाला एक पॉपअप दिला जातोय. त्या पॉपअप मध्ये सांगितलं जातं की तुमची मेरिट लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे आणि ती मेरिट लिस्ट पाहण्यासाठी इथे अल्फाबेटिकल लिस्ट नावाचा एक ऑप्शन तुम्हाला वरती दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे सध्या तरी 4 लिस्ट ओपन झालेल्या आहेत. तर सगळ्यात खालची जी लिस्ट आहे ती नॉट कन्सिडर्ड इन द अल्फाबेटिकल लिस्ट राऊंड 1, त्याच्यानंतर लिस्ट ऑफ आउटसाइड महाराष्ट्र कॅन्डिडेट आणि अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट, तसेच कॅन्डिडेट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सीज इन अ डिफरंट डॉक्युमेंट्स ग्रुप, अशा 4 लिस्ट तुम्हाला दिसत आहेत. तर तुम्ही महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असाल तर अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट फॉर राऊंड 1 ही लिस्ट तुम्हाला ओपन करायची आहे. ती लिस्ट ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे हे डिटेल्स ओपन होतील. इथे ऍप्लिकेशन आयडी आहे, कॅन्डिडेटचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी आणि इतर इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळते आहे. तर सरळ तुम्ही एकतर तुमच्या ऍप्लिकेशन आयडीचा वापर करून तुमचं नाव या लिस्टमध्ये चेक करू शकता. अदरवाईज तुम्ही तुमचं नाव जे ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये दिलेलं आहे त्याचा यूज करा. डेट ऑफ बर्थचा एक ऑप्शन आहे किंवा मग कम्प्लीट सीईटी पर्सेंटाइल्स टाकून सुद्धा तुम्ही तुमचं नाव या लिस्टमध्ये चेक करू शकता. आता समजा सुरुवातीला इथे जो फर्स्ट कॅन्डिडेट आहे त्याच्या नावापुढे डॉक्युमेंट्स हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी दिसत आहे. तर थोडक्यात या विद्यार्थ्याच्या डॉक्युमेंटमध्ये काहीतरी डिस्क्रिपन्सी म्हणजे काहीतरी एरर आहे, म्हणून इथे डॉक्युमेंट्स हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असा एरर आलेला आहे. त्यानंतर सेकंड कॅन्डिडेट जो दिसतोय त्याचं ऍप्लिकेशन कन्फर्म्ड आहे. म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांचं स्टेटस हे कन्फर्म्ड आहे अशा विद्यार्थ्यांना काहीच करण्याची गरज नाहीये. ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये डिस्क्रिपन्सी आहे त्यांना ती डिस्क्रिपन्सी काय आहे हे शोधावं लागणार आहे आणि ती डिस्क्रिपन्सी शोधण्यासाठी तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन आयडी जो आहे तो यूज करू शकता. आणि ती डिस्क्रिपन्सी शोधण्यासाठी कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिस्क्रिपन्सीज इन अ डिफरंट डॉक्युमेंट ग्रुप ही एक लिस्ट इथे दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिपन्सी काय आहे ती शोधू शकता. आता इथे जर मी सर्च केलं तर हा जो कॅन्डिडेट आहे या कॅन्डिडेटचं कॅन्डिडेचर टाईप जे आहे त्याच्यामध्ये एरर दिसत आहे. अशा वेळेस त्या विद्यार्थ्याने लॉग इन करून आपल्या कॅन्डिडेचर टाईपमध्ये रिक्वायर्ड असे एडिट्स करायचे आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एकंदर तुम्ही तुमचं नाव अल्फाबेटिकल लिस्टमध्ये सुरुवातीला चेक करा. त्यानंतर जर तिथे डॉक्युमेंट्स हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी नावाचा एरर तुम्हाला दिसला तर त्यासाठी कॅन्डिडेट्स हॅव्हिंग डिस्क्रिपन्सीज इन अ डिफरंट डॉक्युमेंट ग्रुप नावाची अजून एक लिस्ट सीईटी सेलने पब्लिश केली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर सर्च करू शकता आणि ऍक्च्युअल काय डिस्क्रिपन्सी आहे ती चेक करू शकता. ठीक आहे, आता जे विद्यार्थी OMS कॅटेगरीमधून येतात अशा विद्यार्थ्यांसाठी OMS ची सेपरेट लिस्ट सीईटी सेलने दिलेली आहे. तर अगेन तिथेही तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन नंबरनुसार सर्च करून तुमचं नाव कन्फर्म करू शकता. अगेन डिस्क्रिपन्सी आढळली तर ती डिस्क्रिपन्सी इकडे डिस्क्रिपन्सीच्या लिस्टमध्ये चेक करू शकता. आता तुमचं नाव जर अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये आलं नसेल तर तुम्हाला अजून एक दुसरी लिस्ट ओपन करून पाहावी लागेल. ती म्हणजे नॉट कन्सिडर्ड इन द अल्फाबेटिकल लिस्ट राऊंड 1. याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर आता तुम्ही डायरेक्टली 3rd राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकता आणि फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येणार नाही.
तर अशा पद्धतीने तुमची अल्फाबेटिकल लिस्ट पहिले चेक करा. त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव, सीईटीचे पर्सेंटाईल किंवा डेट ऑफ बर्थ या गोष्टी टाकून तिथे सर्च केल्यानंतर तुमच्या नावापुढे काय एरर आहे तो चेक करा. तो एरर डिस्क्रिपन्सीच्या लिस्टमध्ये चेक करा. आणि जर अल्फाबेटिकल लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्हाला नॉट कन्सिडर्ड लिस्टमध्ये सुद्धा चेक करून घ्यावं लागेल. तर अशा पद्धतीने एकंदर तुम्ही ही प्रोसेस करा. ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये डिस्क्रिपन्सीज आहेत त्यांनी 19 तारखेपर्यंत आपले डॉक्युमेंट्स अपलोड करा. जर तुम्हाला काही इश्यू येत असेल तर सीईटी सेलची हेल्पलाईन इथे दिलेली आहे, त्यांना कॉल करून ॲक्च्युअल त्यांना इश्यू काय आहे ते विचारून घ्या आणि आपलं व्हेरिफिकेशन जे आहे ते 19 तारखेपूर्वी पूर्ण करून घ्या. कारण त्यानंतर सीईटी सेल शेड्यूलनुसार 24 तारखेला तुमची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश करणार आहे. आणि जर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये येतंय तर त्यापुढे तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. अदरवाईज तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे. तर एकंदर अशा पद्धतीने तुम्ही या सर्व प्रोसेसेस करून घ्या आणि व्हेरिफिकेशन करून कॅप राऊंडसाठी रेडी राहा. तर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.